मला नाही राहायचंय. काम नाही. रविवारी तर रविवारी मला काम असतं. रविवारी मित्रांनो मी जाता एक घरी. दिवस कोणी मला नाश्ता आणून देणार नाही का कोणी म्हणा. केला तर खाला नाही तर उपाशी राहिला, अशी बात आहे माझी. तर आज मित्रांनो सुबह सकाळ बोलणार नाही. आज माझा सकाळी सकाळी उठलो आणि मूड ऑफ झाला आहे. जरा आमचा वादावाद चालू झाला आहे. बायको आज सकाळी सकाळी लागली डखा खायला. ना गं माई काय सांगायचं ना काय नाही. तर काय करायचं काय नाही विचार आला आहे. काय करू तर काय माहीत. तर ऐकू तिच्याकडून तिकडे लागले बडबडायला सोप्यावर. बघा मित्रांनो इथं सकाळी सकाळी कशी रागात बघायला लागले. काय कशाला बडबड सकाळीच फुगून राहिले गाल बिल. कशाला बडबड चालू झाले ते हिची. कशाला बडबड चालू झाले. 1 मिनिट तुला नाश्ता तुला सांगितलं का मग भांडण. सासूच नाही म्हणून इथं मला सासूच सारखं इथं सगळं हे करायचं. 8 वाजून 15 मिनिटं झाला तर मला नाश्ता नको. मी 8 वाजता उठते. मी नंतर नाश्ता बनवते. काय करू, दूध गरम करून देऊ, काय करू. तर रोजची कटकटी मला पण जमत नाही. मला राहायचंच नाही. रोज कोण एवढी कटकट ऐकल. मी बोलते तर बोलते, तू उलटी बोलते. अरे पण माणसाला पण आराम पाहिजे ना. मी पण कामाला जाऊन येते. मी तर मित्रांनो शहरात काय कामं असतात. हिला आराम पाहिजे अजून. आमची दोघांची ये. मी जाते किती वाजता? 11 वाजता. येते किती वाजता? 7:30-8 वाजता. नंतर येऊन जेवण बनवून जेवायचं, झोपायचं. मग त्याच्यात बडबड करायचा काय झाला. पण तू सासू सारखं तू एवढे वाजताच उठलीस, अजून उठली नाही. मला नको नाश्ता. मी आता नाश्ता करणार नाही. एवढं वाजलं मी की 12 वाजता नाश्ता करू. 15-20 मिनिटं लेट झाला तर काय समजून घ्यायला पाहिजे का नाही. रोजचाच झाला या. रोजचा म्हणजे मित्रांनो मी नाईटला काम करतो बरोबर. आणि मी हिला बोललो का नाश्ता मला दे लवकर, उठ जरा लवकर. तर बोलतो नको या. बोलतो तू दर दिवशीची तुझी नाटकं अशा मला बोलते. तर काय बोलायचं मित्रांनो हिला सांगा. ही बोलते मला नाही आता तुझ्याशी राहायचा. या त्या हिची बडबड चालू झाली लगेच. बोलतो तुझा किती त्रास करायचा. आता आम्ही तिघा माणसं आहेत. तर 2-3 माणसांचं पण करायला लागते. असं नाही तर नाही करायला. 2-3 माणसं राहू दे, 4 माणसं राहू दे, तर करायला लागतच. काय करायला लागते एवढा घरातला सांग बरं मला. सगळंच करायला लागतं. तर तू घरात आहेस तर तूच करशील ना का आम्ही करू. मी करीन तर करीन ना. पण मला इथं एवढे वाजता उठली तेवढे वाजता ये ते मला असं कटकट जमत नाही. मी एक तर कुठं माहेरी मी जात नाही. कुठं जात नाही. लग्न होऊन 5 वर्ष झाली. मी एक रात्र कुठे गेलेलं नाही. मी कुठं जात नाही तुला सोडून. तर मी तर सांगताव ना का जा एन्जॉय कर. जायला माहेर तर पाहिजे. माहेर असलं तर माणूस जाईल. माहेरच नसलं तर कुठून जाईल. तर काय सांगायचं मित्रांनो हिची अशी बडबड चालू आहे का तिकडं. काय सांगता का हिला लगेच राग येतो. अशा त्या बायका आजकालच्या आहेत. आता काय बोलते तर काय माहीत अजून. तिकडं आता लागले नाश्ता करायला. धड नाश्ता पण नाही करत काय नाही. मी उठलो ना तसाच बसला. कामावरून उठलो ना बघा द्यायची बडबड. हिला बोललो सकाळी सकाळी नाश्ता दे. तर बोलतो किती सकाळीच उठवतोस मला. काय बोलायचं हिला ना काय नाही ठेवायचं. आता बोलते मी नाही. मला बोलतो नाही राहायचा तुझ्याजवळ अशी बोलायला लागले. तर काय सांगू हिला आता काय माहीत. नाही राहायचं तर नाही राहायचं ना. काय बोलते नाही राहायचं तर नाही राहायचं. कुठे जाणार आहे तू. कुठेतरी एकदा अनाथ आश्रमामध्ये कुठेतरी नेऊन ठेव मला. कुठेतरी मला तिथं शाळेत अनाथ आश्रमामध्ये नेऊन ठेव. शाळेत अनाथ आश्रम मध्ये कुठे शाळेत. कोणी कोणाचं कोण नसतं ना तिथे नेऊन ठेवतात ना. तिथे नेऊन ठेवा मला. तुझी सगळी आहेत ना कोण तुला. कोणी आजकाल कोणी कोणाचं नसते. ते खाऊन पिऊन सगळी मजेत आहेस काय. तुला कशाचं तुला टेन्शन आहे. मला कटकट रोज उठून कटकट मला पण जमत नाही. मी नसल्यावर तुम्ही दोघं बरोबर व्यवस्थित. 8च्या अगोदर मित्रांनो नाश्ता मागला तर बोलतो कटकट. तिला आता कधी हिचा म्हणजे टाइम फिक्स 8च्या नंतरच उठणार मॅडम. मी 8 वाजता बरोबर उठते. 8 वाजून 1 मिनिटांनी पण नाही. बरोबर 8 पण माणसाला 8च्या अगोदर भूक लागत असेल तर काय करावं. 7 वाजता उठून मी पाणी पण भरते. परत 10-15 मिनिटं परत झोपते. परत उठते. 7:30 वाजता पाणी येतं. तू मला वाटतं आता थकली त्याच्यामुळे तुला कंटाळा यायला लागला. म्हणून तू मला फ्रीडम देते ना. मला कुठेतरी नेऊन ठेवा अनाथ आश्रमामध्ये. मला राहायचंच नाहीये. मला नाही राहायचं.
माई मम्मा काय बोलतो? नाही राहायचा? का नाही राहायचा? तुला राहायचं आहे का नाही? तुला राहायचं आहे ना बाबाजवळ? नक्की? तू कोणाचा पोर आहे, बाबाचा का मम्माचा? दोघांचा पण आहे. मग मम्मा सांगतो मला नाही राहायचं आपल्याजवळ. बाबा कसा करतो? बाबा करतो का नाही? नाही करत. नाही, त्याला माहित आहे माझ्या पोराला बाबाला भूक लागतो ना रे. मग आता काय तू ठरवलाय डिसिजन तुला? हा डिसिजन काय नाही, तू सांगा आईला फोन कर. चू अशी बोल. आता लगे आईशला बोलू? मग आईशला आईला टेन्शन सांगायला येणार. लागलं ना, मोठा माणूस आईच आहे ना, आईला सांगायला लागलं मला नाही राहायचंय. माझ्याकडचं तर कोण येणार नाही. मला कुठेतरी नेऊन ठेवा तिकडं. तुम्ही राहा दोघांना. काय करायचं रोज रोज उठून सुटून त्यात मला नाही आवडत. काय ग माई? एक दिवस काय मला करायचं? आराम नाही. रविवारी मला काम असतं. रविवारी मित्रांनो मी जातो एक घरी. दिवस कोणी मला नाश्ता आणून देणार नाही का कोणी मला केला तर खाला, केला तर खाला, नाही तर उपाशी राहिला, अशी बात आहे माझी. तर शहरात मित्रांनो केला तर आम्ही दोघात राहतो तर तिलाच करून खायला लागेल ना. पण मला पण नाही का अपेक्षा कधीतरी काली काहीतरी मला मदत करावी तुम्ही. तर लगेच आता रडायला यायला लागला. रडायला नाही येणार तर काय येईल मग? लग्न केलं आयुष्यभरासाठी, या थोडी मी ऐकायला लग्न केलं. का नाश्ता दे नाश्ता दे. नाश्त्याचा प्रश्न नाही, दुसरा पण काय पण असला तरी पण. एक दिवस झाडू मारायचा विसरला माणूस. हा 2 दिवस झालं झाडू नाही मारलेली घरामध्ये. असा हा सासू सारखं लक्ष ठेवणार माझ्यावरती सगळा. म्हणजे मी सासू सारखा आहे असं तुला बोलायचं आहे? माणूस आता घाई मध्ये आता 10 वाजला, अजून माझ्या भाजीचा पत्ता नाही. मला 11 वाजता कामाला जायचंय. मग काय ठरवलंस आता तू? डिवोर्स घ्यायचा? मी दिवस घेणार नाही पण मी राहणार नाही. डिवोर्स घेणार नाही पण राहणार नाही. हा दिवस कसं तुला दिवस घेतला तर तू उठसूट पाहिजे, दुसरं लगीन करशील. तुझा काय भरोसा? मी दिवस घेणार नाही. मला तुला सोडायचं नाही, मग मला राहायचं नाही. मग सतवू नको मला. मी नाही साठवत. काय ग माई, सतवतो का नाही मम्मा बाबाला? सतवतो ना? हा बाबाने मम्माला सतवत. बाबा कधीच काय बोलत नाही. हा सांग तू. तुमची बरोबर बाजू घेते ना, बाबाची बाजू. लेकीच पण बाबाची कर बाजू. ती मेथी साफ कर पटापट. माझा फोन समोर दे. पडलाय त्या काम कर पटापट. ना जा कामाला, लई कटकट झाली तुझी. काय करायचं निर्णय मला सांगायचा इथं. आताचला फोन लाव. काय निर्णय सांगू तुला मी आता? हा काय निर्णय सांगू? काय निर्णय सांगू? हा जाऊ दे ना, एवढीशा गोष्टीसाठी कशाला एवढी हायपर होतेस? पण रोजचं मला पण इथे जमत नाही. मी कोणाजवळ जाऊन शिकायत करू शकत नाही तुझी. असं हे असं गोष्ट. बस झाला आता, इथंच विषय संपवतो. भाजी कर ना, जा कामाला. संध्याकाळपर्यंत बरोबर होईल आपला काम. नाही सोने? मुद्दाम दिवस दिला तर पुढचा पाऊल टाकायला. तर मी असं थोडी सोडणार आहे. मी नाही सोडणार. आयुष्य काय लग्न काय खेळ वाटलं? भले राहणार नाही पण सोडणार नाही. बघा हसी बघा कशी मित्रांनो हिच्यावर. तिच्याही जास्त भांडून फायदा नाही असा मला वाटतं आता. बघा कशी हसायला लागली. पण तुमचीच कटकट माणसाला राग येणार नाही का? म्हणून मी बोलता मला नाही राहायचं, मला राहायचं. मला माया पण नाही का मी 2 दिवस जाऊन राहू शकतो, रागात जाऊ शकतो, कुठं राहू शकतो. म्हणून बोललो कुठेतरी अनाथ आश्रममध्ये नेऊन ठेवा मला. तुम्ही दोघं राहा. ठीक आहे चल काम कर. बस झाला. बिस्किट गिफ्ट देतो मला. मला निर्णय सांगायचा पहिले बोलतं. मी हसतो. आता हसलीस ना? हसली तर मी पोरासाठी हसलो. म्हणून मला नाही माहित. आईचा सांगायचा निर्णय काय. मी नाही, मला नाही आता या करायचं. आईशला काय तुला आई बोलता येईल का? सासूबाईच आहे ना. मग आईला सांगायचं का असं आहे, ही अशी बोलते. मग आईचा निर्णय मला ऐकायचा. आता रागात कामाला जाऊ नको, भाजी बिजी करून जा. आता मी नाही करणार भाजी. मग कोण भाजी करल? तुम्ही. मी भाजी नाही करणार पहिला बोलतो तुला. तू करून जा भाजी. रागाई जाग्यावर. दाल भात बनवलाय मी, भाजी बनवणार नाही आता. उलटा सुलटा येऊन माझ्यावरती येतं. तुम्हाला मला थोडी भीती वाटत नाही?
अगं पण भाजीचा ना रागाचा काय प्रश्न आहे? हा? पण तसं वाटेल ना तर आता हिचा राग गेला, आता ही विषय काढणार नाही, या असं जमणार नाही मला. म्हणजे आपल्या नवरा बायकाच्यात होतच राहतात भांडणं लगेच विसरायची. विसरली तर मग ती उलटी परत दुसरी वाढतच चला नाही. मित्रांनो, मला पण आंघोळ बिंघोळ करू दे. याची अशीच कटकट असते दर दिवशी काय तर बस झाला हिचा तेवढाच. आता जरा विषय इथं स्टॉप करू, नाही तर मग अजून विषय वाढतो मग. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, काय ते तुम्हाला उद्या समजेल. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता चला बाय बाय बाय, भेटूया पुढच्या म्हणजे व्हिडिओ. याचा अर्थ तुम्ही सगळं रेकॉर्ड केलं, आता तुम्ही युट्यूबवर टाकशील. हां हा? मग आपले फॅमिलीला दाखवायला नको का? म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे ही बाई किती वाईट आहे, ही पोती किती वाईट आहे. चल बस झाला आता. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय बाय. ही जी भांडणं चालूच राहते.